वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्य आत्मरूप पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। मंगल मूर्ती मोरया। ग्रंथराज ज्ञानेश्वरी मधल्या पहिल्या ओवीचं आपण चिंतन मागच्या भागापासून सुरू केलं। आज आता दुसऱ्या भागामध्ये उरलेल्या भागाचं चिंतन आपण सुरू करू। मुळामध्ये मगाशी आपण म्हटलं की ओमनी प्रारंभ केलाय आणि ओम नमोजी आद्या असं त्याला म्हटलेलं आहे। असं म्हटलं जातं की कल्पारंभी फक्त प्रणवाचा नाद होता आणि प्रणव म्हणजे ओंकारच। या अनाहत नादामधून हे विश्व निर्माण झालं। अनाहत याचा अर्थ मुद्दामून आघात न करता आपण आलेलं तो जो नाद आहे त्याला अनाहत नाद असं म्हणतात। मी पुढे जाण्यापूर्वी मुद्दामून सांगतो, अनाहत नादाचा अनुभव माझ्या तुमच्या सकट प्रत्येक जण घेऊ शकतो जर नामसाधना एका विशिष्ट टप्प्यापर्यंत पोहोचली तर। उदाहरण सांगतो मुद्दामून, आमच्या संत जनाबाईंनी हा अनुभव अनेकदा घेतलेला होता। जनाबाईंचं चरित्र काढून पहा। जनाबाईंच्यावर एकदा एका माणसाने आरोप केला आणि एक सर्व संतांवर आरोप करणारे भरपूर असतात, किंवा संतांनाच जास्त हाल अपेष्टा सहन करावे लागतात। आणि मग त्यांनी गावातल्या प्रमुखाकडे तक्रार केली होती की जनाबाईंच्या झोपडीत पहाटे कोणतरी एक पुरुष असतो। मुखिया पण म्हटला, अरे मूर्ख आहात का? जनाबाईंचा अधिकार तुम्हाला माहित नाही का? माळ पदक विठ्ठल विसराला भक्ता घरी आला आळ शनिवारी केली पदकाची चोरी। माणिकबाईंच्या आवाजाचं पद आपण ऐकलेले कितीतरी वर्ष। प्रत्यक्ष जनाबाईंचा अधिकार कळावा म्हणून पांडुरंग परमात्म्याने प्रसंग घडवला होता। मुद्दामून आपली माळ तिच्या घरी विसरला होता, तिच्यावर चोरीचा आळ आला, सुळावर चढवायचा। आजही पंढरपुरात आपण गेल्यानंतर तो वृक्ष बघायला मिळतो ज्याचा सुळाचा वृक्ष झालाय। तो वृक्ष आजही तिथे 750 वर्षानंतर काय आहे। अशा जनाबाईंवर त्यांनी आरोप घेतला की या विठ्ठल म्हणतात स्त्री आवाज आहे, महिलेचा आवाज आहे, आणि कोणतरी पुरुष आतमध्ये विठ्ठल म्हणतोय। सगळे गावकरी पहाटे जमा झाले। जनाबाईंचं जात्यावर दळण सुरू होतं। मी एक सांगू आपल्याला, दळीता कांटेता तुझं काही न अनंत आपल्याला सर्वांना अभंग माहितीये। आम्ही निमित्त सांगतो की नाही, आम्हाला वेळ नाही, कामच एवढी भरपूर पडतात। आमच्या श्री महाराजांना ब्रह्मचैतन्य महाराजांना एका उद्योजकाने सांगितलं होतं, महाराज अवतारात होते, त्यांनी सांगितलं होतं महाराजांना की मी इंडस्ट्रियलिस्ट उद्योजक आहे, मला व्यवसायात वेळ नाही मिळत, ते अनुग्रह तुमचा मी घेणारच आहे, पण एक महाराज जप रोज कसं काय करू, वेळ कुठं काढू म्हणा। महाराज हसले। माझ्यासारखं असतं तर म्हटलं असतं मग ठीक आहे, तुमची आता अडचण दिसते तर काय म्हणजे नमस्कार तरी करा। महाराजांनी सांगितलं आंघोळ रोज करताना काय विचार करत नाही महाराज, रोजच आंघोळ करतो। त्यावेळी काही कंपनीचं काम नाही ना करत, नाही कसं करीन म्हणजे आंघोळ करताना मी एकटा असतो बाथरूम मध्ये, मग तेवढाच वेळ वापरा म्हणले। पहिला तांब्या अंगावर घेतला की श्रीराम जय राम जय जय राम सुरू करा। कपडे घालेपर्यंत तुम्हाला कोणी व्यक्ती नाही, कपडे घातल्याशिवाय जातच नाही म्हणजे कोणासमोर, मग तेवढाच वेळ वापरा। आंघोळीचा पहिला तांब्या पाण्याचा अंगावर घेतला की कपडे घालेपर्यंत जेवढा वेळ गेला 3 ते 5 माळा होतील म्हणजे पूर्ण। हा हे जमेल म्हटलं, महाराज म्हटले तोच परमात्मा। काय सोपं असतं, विचार फक्त करूया। मी एवढ्यासाठी सांगतोय की कल्पारंभीच्या प्रणवाचा नाद आहे तो जनाबाईंनी अनुभवला। आणि मग ते मुखिया सगळ्यांना घेऊन आले, बघूया। दरवाजाला ठक ठक केलं, जनाबाईंनी दार उघडलं। आधी नव्हतं उघडलं, आधी त्या नादातच होत्या। दळण कांडण करताना पण पांडुरंगाचं नामस्मरण, विठ्ठल शिवाय नावच नाही दुसरं काही। म्हणून तर जनाबाई म्हणताना त्या नामयाची ज्यांनी म्हणायचे किंवा दासी म्हणायच्या, पण जनाबाईंचा अधिकार काय असेल, पांडुरंग परमात्म्याला प्रकट व्हावं लागलं, अजून काय पाहिजे। जनाबाईंचा एक उत्तम अभंग आहे, जाता जाता फक्त ओळ सांगून जातो। देहाचा पालट विठोबाची भेटी जळ लवणा गाठी पडून ठेवली। आता लक्षात येईल एवढी देहाचा पालट घडल्यानंतर मीठ आणि पाणी यांची गाठ किती पडते। मीठ जर पाण्यात टाकलं ना ते विरघळून तर दिसत पण नाही। ते म्हणतात मी पांडुरंगाशी, जनाबाई म्हणतात अशी एक रूप झाले, आता माझं अस्तित्वच शिल्लक नाही। मी अजूनही सांगू आपल्याला, थोडं अंतर्मुख होऊन आपण साधक होऊन विचार करूया। माझ्या बाबतीत किती वेळा अनुभव आला,
अनेकदा मी बसल्यानंतर मला अजूनही जाणवतं समोर पांडुरंग परमात्मा आहे, समोर प्रभू रामचंद्र आहेत, समोर माझे सद्गुरू आहेत. याचा अर्थ मी लांब आहे ना अजून. मला कुठे जाणवते की अरे ते ज्यांचं मी नाम घेतोय ते आराध्य देव तिथेच आहे. माऊलींची ओवी आहे ना, तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू की भ्रांतासी कामो विषय. तो आतच आहे. किंवा माऊलींची पहिल्या दुसऱ्या अध्यायातली ओवी काढून पहा. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वस्त्र वेडीजे तैसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्यनाथ. हे माऊलीने त्याला चैतन्यनाथ म्हटलं. तो आत बसलाय ना, पण मला तो जाणवत नाही ना. मला अजूनही वाटतं तो बाहेर आहे. ओळखायचं मी कोसो मील लांब आहे. कधीतरी मला वाटलं पाहिजे की ज्याचं नाव मी घेतोय ना तोच आत आहे. तत्त्वम असे हे फक्त शब्दांनी म्हणायचं का अनुभवाने अनुभवायचं प्रत्यक्ष अनुभवाच्या पातळीवर. मग तुकोबारायांचं प्रमाण आठवतं. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव तू देव मी भक्त ऐसे करी. किंवा अद्वैत तो माझे नाही समाधान गोड हे चरण सेवा तुझी. हा भाग आमच्या डोळ्यासमोर उभा राहिला की लक्षात येतं आता खऱ्या अर्थाने आमची नामसाधना पुढे चालली. जनाबाईंना त्यांनी विचारलं, जनाबाई आत कोण आहे? हसल्या जनाबाई. ते म्हणले पंढरपुरातच राहता ना? हो म्हणले पंढरपुरात राहता. म्हणजे ओळखते का? नाही मी ओळखते म्हणून मी विचारतो तुम्ही पंढरपुरातच राहता ना? हो म्हणे. मग असा प्रश्न विचारतात आत कोण राहतं? पांडुरंगाशिवाय आत आहे कोण म्हणले. आणि म्हणून पंढरीच्या लोकांना नाही अभिमान होतो. पांडुरंग जर राहत असेल तर अभिमान कोण बाळगणार? पाया पडती जन एकमेका साधा भाग आहे त्याच्यामध्ये. पांडुरंगाशिवाय आत कोण नाही. जनाबाई नीट उत्तर द्या. तुम्हाला आम्ही विचारतोय आत कोण आहे? त्यांनी पुन्हा तेच सांगितलं त्याच्याशिवाय कोण आहे म्हणले. नाही पण विठ्ठल कोण म्हणते? त्याच्याशिवाय कोण आहे म्हणले. तरी सगळ्यांनी घरात बघितलं. जनाबाईंचं जातं ते दळलेलं पीठ थोडस धान्य आणि जनाबाई सोडलं तर घरात कोणीच नाहीये. आणि जनाबाईंच्या घरात माझ्यासारखं नव्हतं बरं का. म्हणजे काही जण म्हणतात घर भरल्या घरात मुलगी द्यायची. भरल्या घरात म्हणजे टीव्ही फ्रीज कपाट असं भरलं पाहिजे माणसानं जायला जागा नाही पाहिजे. याला भरलं घर आली म्हणतात. भरल्या घरात म्हणजे एवढाच आता अर्थ उरलाय. तर मी स्पष्ट बोलू आपल्याला कर्जत मध्ये म्हणून मी नाव नाही सांगणार. त्याला होणाऱ्या एका म्हणजे पत्रिका जुळली होती. डोंगरीत वधूवर सूचक मंडळात गेले होते आणि त्या मुलींनी प्रश्न याला विचारला. बाकी सगळं छान आहे, घरात डस्टबिन्स किती आहे? कर्जत मधला प्रसंग आहे. मी इथे बसलोय म्हणून गाडीवरून नाव सांगणं बरोबर नाही. त्यांनी विचारलं म्हणजे अरे कुठल्या जमान्यात वावर होतेस म्हणले. तो मुलगी त्याला ऐकत होते. कुठल्या जमान्यात वावर होते? डस्टबिन किती आहेत घरात? तो म्हणला डस्टबिन एकच असते आपल्याकडे. सगळा कचरा त्यातच जातो. नंतर ते स्वीपर आमच्या सोसायटीत. अरे मूर्खा डस्टबिन म्हणजे म्हातारी माणसं किती आहेत म्हणले. तो असा सावध झाला ना. तो म्हणला थांब जरा. त्याने आई बाबांना या भाषेत सांगितलं. माझा जुना विद्यार्थी म्हणून मी सांगतो. त्याने आई वडिलांना सांगितलं आई आयुष्यभर आजन्म ब्रह्मचर्य पद करेन पण या मुलीशी नको मला लग्न. अरे माझ्या आई वडिलांना डस्टबिन आता लग्नापूर्वीच म्हणते. डस्टबिन मध्ये ह्या डस्टबिनला टाकेल ती. ओळखूनच जायचं. भरल्या घरात याचा अर्थ आम्हाला आता असं घर भरलेलं लागतं. सगळीकडे सोफा कम बेड पासून टीव्ही फ्रीज पर्यंत सगळं घर भरलेलं आहे. माणसं नको घरात. मी एवढ्यासाठी सांगतोय घर रिकामच होतं कारण घरात हवंय काय? गरजाच कमी संतांच्या. पुन्हा विचारलं जनाबाई आत कोण आहे? अरे काय वेड्यासारखं चौथ्यांदा विचारते. आत तोच आहे म्हणे. जनाबाई पुन्हा नाम घ्या. आणि जनाबाईंनी जातं फिरवलं आणि चरित्रात वर्णन असे जनाबाई तोंडाने म्हणायच्या विठ्ठल. हा महिलेचा आवाज आणि आतनं तो परमात्मा प्रतिसाद द्यायचा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हा चरित्रातला प्रसंग आहे. मला सांगा याला अनाहत नाद नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? हा प्रणवाचा अनाहत नाद होता. आपल्या माहितीसाठी सांगतो हा आवाज ज्याला आत्म ऐकायला लागला ओळखायचा आमची नामसाधना खऱ्या अर्थाने पुढे चालते. कारण तो भगवंत सुद्धा आपलं एक सांगू आपल्याला तो अजूनही माझं नाव घेतोय म्हणून माझे श्वास सुरू आहे. तो ज्या दिवशी विसरेल ना माझं नाव संपलं त्या दिवशी आपला शेवटचा श्वास सुटला म्हणून समजायचं. तो नाव घेतोय म्हणून आपण टिकून आहोत. हा त्यातला साधा भाग आहे. मी एवढ्यासाठी सांगतोय की इथपर्यंत आपण आलो. आता वेद प्रतिपाद्य म्हणते. वेदांचं फक्त एकच उल्लेख करतो. आपल्याकडे अनेक जण देव न मानणाऱ्याला नास्तिक म्हणतात. आपल्याकडे नास्तिको देव निंदक म्हटलेलं नाही. आपल्याकडचं त्याचं शास्त्राचं वचन असेल नास्तिको वेद निंदक. वेदांची निंदा करतात ते नास्तिक आहे. चार्वाक ऋषीच म्हटलं ना आम्ही. ज्याने ऋणम कृत्वा घृतम पिबेत यावत जेवे सुखम जेवे ऋणम कृत्वा घृतम पिबेत सांगितलं. चैन करा कर्ज काढा वेळाने तर पण तूप प्या. नशीब तो चार्वाक जुन्या काळात होता. आजच्या काळातले ऋणम कृत्वा सुरा पेवेत म्हटले असते. कर्ज काढा
पण व्यसन करा, तरी त्याला 4 मार्काला आपण चैन चंगळ करणाऱ्याला सुद्धा ऋषीचं स्थान दिलं. ही आपली भारतीय संस्कृती आहे मूळची. आता लक्षात येईल की आम्हाला नास्तिको वेद निंदका म्हटलंय. आता जे चालले ना टिंगल-टवाळी, सनातन धर्म असा आहे, सनातन धर्म तसा आहे, हे नास्तिक आहे. मी पुढे जाण्यापुढे एवढं सांगतो, श्रद्धा आणि अंधश्रद्धा शब्दांचे मला हसूच येतं. गुढी ठरवायचो ही अंधश्रद्धा आहे म्हणून. काही जण म्हणतात मी अंधश्रद्धा मानत नाही. म्हणजे काय? ते देव असल्या धोकाण कल्पना मी मानत नाही. हो, म्हणजे देव नाही याच्यावर तुझं काय थोडं श्रद्धा आहे म्हटलं, त्याला आम्ही अंधश्रद्धा म्हणतो. देव आहे याला आम्ही श्रद्धा म्हणतो. देव आहे याला तो जर अंधश्रद्धा म्हणतोय, देव नाही त्याची अंधश्रद्धा आहे. अहो, देव मला दिसला नाही म्हणजे देव नाही मी म्हणणार का? तो मला दिसलं नाही की मी म्हणत नाही. त्याला सांगायला तर नाक तोंड दाबून बस, गुदमरला की तुला कळतं. हा गुदमरतोय आता का? नाही, श्वास घेताना हवा जात नाही ना. कुठे जातो हवा? हवा दिसत नाही, मग आहे का म्हणतोय? एक भाग त्यातला. आणि मी पुढे जाण्यापूर्वी सांगू, देव सगळीकडे आहे. काही काही जण त्याचेही वाद घालणारे लोक आहेत. चराचर सृष्टी तो व्यापून राहिलाय, मंदिरात जायची गरज काय? आज तर मंदिरात जायची मी जाहीरपणाने सांगतो 1000 वेळा गरज आहे, 1000 पटीने हिंदू समाजाला गरज आहे. मंदिरात जायलाच हवं. घरात तर प्रत्येक जण आपापलं साधन करतोय, पण मंदिर या शब्दाचा अर्थही आम्हाला अनेकदा कळत नाही. त्याचा शब्दच्छल मानू नका, प्रत्येक अक्षराला अर्थ आहे. मंगलता, दिव्यता आणि रम्यता जिथे वास करते ते मंदिर असतं. देवळात आल्यानंतर का मंगल वाटतं, का दिव्य वाटतं, का रम्य परिसर वाटतो, याचं कारण तिथे भगवंताचं वास्तव्य असतंच. हा त्याचा एक महत्वाचा भाग आहे. आणि पुढे जाण्यापूर्वी सांगू, मोबाईल सगळेच आपण वापरतोय, पण त्या मोबाईलची बॅटरी संपत आली की चार्जिंग लागतं. वायर अशी गेलेली आहे, ही शेजारी पण भिंतीवरून वायर गेले, मग तिथे कुठेही आपण मोबाईल लावतो को आपण लगेच विचारतो सॉकेट कुठे हो? तर त्या सॉकेटमध्ये आपण ते मोबाईलचे चार्जरची पिन टाकतो का? वायरला लाव ना कुठे. वीज आहे ना सगळीकडे? नाही, वीज सगळीकडे आहे, पण चार्जिंग साठी पॉइंट लागतो. मग आमच्या पण या मोबाईलच्या चार्जिंग साठी हा पॉइंट लागतो ना, म्हणून मंदिरात यावं. आता लक्षात येईल आपल्याला खूप वेगळं आहे. आम्ही केवळ विचारच करत नाही म्हणून असे टीका करणाऱ्यांना मी उत्तर नाही देऊ शकत. यासाठी ते गरज आहे. आणि अगदी सगळे आपण प्रगल्भ व्यक्तिमत्व आहात. बाळाला आईचं वात्सल्य सर्वांगातलं जाणवतं, पण तान बाळ असेल आणि स्तन्य प्यायचं असेल तर बाळालाही कळतं की त्याच ठिकाणी आपलं तोंड द्यावं लागतं, तर बाळाची भूक भागते. आमची सुद्धा वात्सल्याची भूक तिथे आल्यानंतर जर भागत असेल तर मंदिरात जायलाच हवं. हा त्यातला एक साधा भाग आहे. आपल्याला त्याच्यावरही थांबायचं नाहीये. अनाहत नादावरून आपण आलो, वेदांवरून आपण आलो. तो स्वसंवेद्य आहे, कारण तो स्वतःच आपलं वर्णन करायला समर्थ आहे. त्याच्याकडे पाहिल्यानंतर बाकी काही सांगावं लागत नाही. त्यामुळे तो स्वतःला जाणणारा आहे. विद धातूपासून मुळात वेद तयार झाला. विद म्हणजे जाणणे. तो स्वसंवेद्य आहे, हा त्यातला एक महत्वाचा भाग आहे. तो सर्वव्यापी हो, कुठे नाही असं नाहीये. विठ्ठल जळी स्थळी वर्गा रिता ठाव नाही उरला, किंवा रिता ठाव या राधवे विण नाही, समर्थही म्हणाले. कुठलंही प्रमाण घ्या, तो सगळीकडे आहे. म्हणजे आम्ही तर नेहमी सांगतो की ज्याला आपण माऊलींची ओवी, आपल्याला सगळ्यांना ज्ञानेश्वरीचे खूप मोठमोठे अभ्यासक इथे बसले. सुवर्णाचे मणी केले ते सुवर्ण सूत्रा माझी गोविले, तैसे म्या जग धरिले सबाई अभ्यंतरे. बघा ना, सोन्याची तार आहे आणि सोन्याचे मणी केले, ते त्या तारेत ओढले. सगळं सोन आहे, पण सोन्याचे मणी धारण करणारं सुद्धा सोनच आहे. आणि त्याच्याही पलीकडे दोन सांगू, घरामध्ये समजा रामाची एक मूर्ती, कृष्णाची एक मूर्ती, ज्याला कोणाला कधी आर्थिक विवंचना पडली जुन्या काळात, त्या लोकांनी विचारलं सोनारांना, चांदीचे देव करता येतील का? ते म्हणजे करता येतील ना. मग कुठल्या देवाची किंमत जास्त ते सोनार ठरवतात, ते वजनावरून ठरवतात. कारण त्या माणसाला ते राम आणि कृष्ण नसतो त्याच्यात, तो सोनं किती आहे तेवढं सांगतात. ते 22 कॅरेट आहे का 24 कॅरेट आहे, अंगठी सोन्याचीच आहे. गळ्यामधला काही दागिना असेल तर तो सोन्याचाच आहे. तो दागिना घडवणारा तो सोनार आहे, तो म्हणतो मला फक्त घडणावळ द्या, मला बाकी त्याचं काही देण्याकडे सगळं सोनच आहे. तसा तो सगळीकडे व्यापलेला जर असेल तर सुवर्णाचे मणी केले ते सुवर्ण सूत्रा माझी गोविले, तैसे जग म्या धरिले सबाई अभ्यंतरे. मीच आत्मा सांभाळतोय, मीच बाहेरून सांभाळतोय. हा त्यातला एक भाग आहे. मला एक अजून उभी मुद्दा म्हणून उद्धृत करायचे. म्हणून अर्जुना मी नसे, काय माऊलींची उभी, म्हणून अर्जुना मी नसे, ऐसा कोणी ठाव नसे. मी नाही असा ठाव दाखवा, असं ठिकाण दाखवा. पण आमच्याबद्दल नाही, तुमच्याबद्दल नाही म्हणते, मी माझ्याबद्दल म्हणतो. भगवंत म्हणतात माऊलींच्या शब्दात,
परी प्राणियांचे दैव कैसे जे न देखती माते. मी सगळीकडे पण काय प्राण्यांचं दैव आहे मला बघतच नाहीत म्हणले. आणि खरं सांगू जिथे देव पाहायचा आहे तिथे न बघता दुसरीकडे जर शोधला म्हणून तर कुठे शोधिसी रामेश्वरन कुठे शोधिसी काशी हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. आपल्या लक्षात येईल तो आतमध्येच आहे आणि आम्ही नेमकं त्यालाच विसरून बाहेर शोधतोय. त्याचा एक महत्वाचा भाग आहे. मला शेवटच्या शब्दाकडे आज वळायचं आहे. आत्मरूपा म्हटलंय माऊलींनी. खरं सांगू आपल्याला अध्यात्मात तुम्ही कुठल्याही मार्गाने या, योग मार्गाने या, ज्ञान मार्गाने या, कर्म मार्गाने या, भक्ती मार्गाने या, जायचे कुठे त्याच्यापर्यंत जर जायचं असेल तर आत्मरूप जाणल्याशिवाय हे शक्य नाही. आत्मरूप जाणलं की भक्ती पूर्ण झाली. मी तर नेहमी उदाहरण सांगतो, ज्ञानाची फलप्राप्ती कशात आहे? कैवल्यात आहे, म्हणजे मोक्षात आहे. पण तो परमेश्वराची थेट भेट नाही घडून देत. मी काय म्हटलं लक्षात असेल, ज्ञानामुळे तुम्हाला कैवल्य प्राप्ती होते पण थेट भगवंताने भेटतो. तुम्ही आता शुद्ध झालात, आता तुम्ही देऊ शोधा. मग ज्ञानी माणूस देऊ शकतो. म्हणून मी एकच उदाहरण तुम्हाला आज त्या ज्ञानयोग भक्तियोगात शिरायचं नाहीये. आमच्याकडे काकड्याला म्हणणारे अनेक इथे महिला वगैरे बसल्यात, त्यांनाही माहितीये या सगळ्या मातांना काकड्याचे अभंग पाठ आहेत. भक्तीची पोटी बोध काकडा ज्योती. भक्ती नावाची आई जी असते ना, तिला जेव्हा ज्ञानरूपी अपत्य होतं ना, ते अपत्य लाडकं असतं. ज्ञानातून भक्तीचा उदय होईल अशी शाश्वती नाही. मी अत्यंत जबाबदारीने सांगतोय. ज्ञानातनं अहंकाराची निर्मिती 100%. 10 पारायण केली आहे ना तू साहेब, 10 पारायण झाली आपली लागोपाठ एका आसनावर बसून. ज्ञान मिळालं मान्य आहे पण अहंकाराला त्याचं काय. आपल्या इतकं वाचन नाही कोणाचं. आला ना अहंकार. आणि म्हणून संत काय म्हणतात, अहो नाथांचं वचन आहे, भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. भक्ती प्रेमाचा ओलावा. मी अगदी सोपं करून सांगतो, पुढच्या मुद्द्याकडे जातो. सुईतनं धागा ओवायचा आहे. आता हे सुद्धा फार घरात कमी घरात सुई दूर राहिले. आता काच किंवा बटन काही तुटलं असेल तरी ते टेलरकडे शर्ट जातो. मला अजून आठवते, मी पुन्हा सांगतो, माझ्या घरात ओळखणारे सगळे आहेत. माझी आई लहानपणी मला सांगायची, अगदी तिसरीत असो दुसरी, शर्टाचं बटन समजा, आई बटन तुझा शर्ट आहे ना, तुला बटन लावायचं ना, ह्या सुईवर हे बटन आलं पाहिजे. तर ते पहिल्या लहान असताना ती सुई असायची. आई हसायची, जरा बघायची, तो धागा जातच नाहीये. आई काय करायची, पटकन हात असा असा ओला करायची, त्या धाग्याच्या टोकाला व्हायचे, सप्त नाथ जायचं. त्यावेळी कळलं नव्हतं. आता नाथांचं वचन कळलं. त्या ज्ञानरूपी दोऱ्याला भक्ती प्रेमाचा ओलावा दिला नाही की भवसागर सुद्धा पार होऊन जातो तिने पहा. म्हणून भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया. आता बरोबर आपल्याला संतांची वचनं कळायला लागतात लहानपणच्या अनुभवाच्या आधारे. मी एवढ्यासाठी सांगतोय की ज्ञानातून भक्ती उदय पावेल, शाश्वती नाही. भक्तीतनं ज्ञान नक्की येतं कारण ती त्याची जबाबदारी असते. माझा भक्त आहे, आता याला ज्ञान घडवून द्या. मग तो कोणाला तरी पाठवेल, कोणाच्या तरी माध्यमातून ते कळेल. पण आत्मज्ञान होणं ही भक्तीची सर्वात शेवटची पायरी आहे. आणि तरी ते झालं पाहिजे. म्हणून मी आपल्याला सांगू, 9 प्रकार जे भक्तीचे सांगितलेले आहेत नववेदा भक्तीच, म्हणजे श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम आत्मनिवेदनम, म्हणजे वंदनम आत्मनिवेदनम, अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. आत्मनिवेदन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? आत्मरूप ओळखल्याशिवाय आत्मनिवेदन येईल कसं? मग हे आत्मरूप कळल्याशिवाय आपल्याला आत्मनिवेदनही कळणार नाही. हा त्यातला एक भाग आहे. नेमकं मला भागवताचा एक दृष्टांत आठवतो. कपिल मुनींच्या बाबतीत घडलेला दृष्टांत आहे. आपल्याला सर्वांना कल्पना आहे, कपिल मुनी हे भगवान दत्तात्रेयांचे सख्खे मामा आहेत. आता ते फक्त नातं नाही बरं का, कारण जे करीतो कवित्व म्हणाल हे कोणी नवे माझी वाणी पदरीची म्हणणारे तुकोबाने फार स्पष्ट बोलले, संतांचे ते आप्त न भक्तीचे संत. संतांचा नातेवाईक म्हणून तो संत होता. हा संत आडनाव असेल तर त्यांचा मुलगा संतच असेल, पण त्या आडनावाने असेल. मी काय म्हटलं आपल्याला कळलं, आपण ज्ञानी आहात सगळे. पुन्हा पुन्हा सांगतोय की संत होण्यासाठी आत्मज्ञ रूप कळलं पाहिजे. केवळ ते भगवान दत्तात्रेयांचे सख्खे मामा होते म्हणून नाही, किंवा अनसुया देवीचे सख्खे बंधू म्हणून नाही ते मोठे. आपल्याला हरिपाठाचा अभंग आहे, चहुवेदी जाणं षटशास्त्री किंवा साई शास्त्री कारण 18 पुराणे हरिचे गाती. ही जी 6 शास्त्र आहेत, जसं योगशास्त्राचं पतंजली आहे,
न्यायशास्त्राचे गौतम ऋषी आहेत, तसे सांख्यशास्त्राचे प्रणेते किंवा उद्गाते आमचे कपिल मुनी आहेत. आईने एकदा प्रश्न विचारला, कपिल, मी जगात जेव्हा जेव्हा लोक पाहते तेव्हा ते दुःखी चेहऱ्याचे वाटतात रे, आपण सगळे आनंद स्वरूप कसा? हा आश्रमाचा प्रभाव आहे का? माझ्यासारखं म्हटलं, साई तुला एवढं माहित नाही, बस समोर. कपिल मुनी होते, सांख्यशास्त्राचे उद्गात होते. आई तू आद्य गुरु आहेस, ज्या अर्थी तू मला प्रश्न विचारते याचा अर्थ बोलतोय की आज माझा परीक्षेचा दिवस असावा. बघ मुलाला याचं काही थोडं काही कळते का, काय ज्ञान असावं, आईशी बोलण्याची सुद्धा पद्धत. मी खरं सांगू, हे प्रवचन कीर्तन शाळा महाविद्यालयांमध्ये जास्त व्हायला पाहिजे. आईशी कसं वागावं हे सुद्धा आपल्याला संतांनी शिकवलं, ऋषींनी शिकवलं. आई बघ बरं तुझा मुलगा थोडा तरी शिकलाय का म्हणून, आणि तो सांगायला सुरुवात करतो. आई काय असतं, तो गर्भ आईचा जो असतो त्यात तो जीव हळूहळू वाढायला लागतो. आधी तो हाडामासाचा गोळा आहे, भगवंत त्यात प्रविष्ट होतो, कारण ममई वंश जीव लोक आहे, तो हळूच प्रविष्ट होतो. आणि मी पुढे जाण्यापुढे सांगू, डॉक्टर बसले दोन म्हणून सांगतो, फ्रान्स जर्मनीमध्ये त्याच्यावरील मायक्रोस्कोपिक कॅमेरा लावून प्रयोग सुरू आहेत की तो नेमका केव्हा आहे, कुठल्या क्षणाला येतो. तो अजून कळत नाही नेमका हाच तो क्षण आला म्हणून. फक्त एक चमत्कार देवाने केला, आईला कळतं तो जीव आतमध्ये आलाय. ती लगेच आपल्या आईला किंवा सासूबाईला सांगते पहा, किंवा आपल्या बहिणीला सखीला सांगते. चाहूल जाणवायला लागली आतमध्ये. आणि गंमत कशी असते, तो आधी लाथ मारतो नंतर मोठेपणे मारतो हे नंतर कळतं. पण गंमत सोडून देऊ, तो बाळ आतमध्ये खेळत असतो आणि आतमध्ये एकच जप सुरू असतो, सोहम 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 सहा अहम, तू म्हणजे मी म्हणजे तू, हे सगळं त्याला पडत असतं. तो बरोबर 9 महिने पूर्ण होत आले की तो देवाला सांगतो, देवा ही जागा कमी पडते, कारण ती जागा एवढीशीच आहे, जागा कमी पडते रे, खेळायला नाही मिळते रे, बाहेर पाठवतो मोकळ्या जागा. तो जीव तो देव म्हणतो, मा जीवा तुला जर मी बाहेर पाठवलं आणि तुम्हाला विसरलंस तर तेव्हा कसा विसरेन? सोहम सोहम तुझ्याशी जोडलेलो आहे ना. पुढचं वाक्य कपिल मुनीने म्हटले, ते आम्ही म्हणतो. आईला माहित नसतं का हो की लहान बाळाचा आपण हात धरलाय, काही वर्ष तो आपल्या हातात राहणार आहे, नंतर या हाताच्या ऐवजी दुसऱ्या हातात तो हात जाणार आहे. पण आई प्रेम करायचं राहते का, लहानपणी काळजी घ्यायची राहते का? त्याला माहिती आहे आईला काही दिवसांपुरता आपला हात आहे, नंतर दुसरा हात येणारच आहे त्याच्या हातात, तरी आई काळजी घेते. भगवंत सुद्धा या जीवावर असाच विश्वास ठेवतो. बा जेव्हा विसरणार नाहीस ना तेव्हा कसा विसरेल? नाळ जोडली तुझ्याशीच आहे. देव विश्वास ठेवतो आणि 9 महिने 9 दिवस पूर्ण झाल्यावर प्रसव नावाच्या वायूच्या वेगाने त्या जीवाला बाहेर ढकलतो. तो जीव मोकळ्या जगात येतो. नाळ तोडली जाते. नाळ तोडली जाते याचा अर्थ आत्मा आणि ईश्वर म्हणजे आई याच्याशी ते नाळ तुटल्यावर ईश्वराशीच ती नाळ तोडते. आपण सगळे मॅटर्निटी हॉस्पिटलच्या बाहेर असतो बघा, आतमध्ये कोय कोय आवाज यायला लागतो, सगळे अभिनंदन करतात बरं का. बाहेर आजोबा झाला अभिनंदन, आजी झाला अभिनंदन, काका झाला, काय जग एवढं बाळ रडतंय आतमध्ये तिथे आणि बाहेर सगळे अभिनंदन करतात हसून. म्हणून तर आमचे कबीर महाराज म्हणाले ना, कबीरा जब हम पैदा हुए हम रोए जग हसे, ऐसी करनी करे चलो की हम हसे जग रोए. आम्हाला तिथे जायचंय, सगळे हसतात बाहेर पण ते बाळ रडते. फक्त याच्या पुढे कधी जर गेलात ना मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये, बाहेर ना नीट आहे का ते कुवाय कुवाय नसतं, कोहम कोहम, काळ तो गोंधळला नव्हतो, नाळ तुटली ना. आणि तो अजूनही जप सुरे सद्गुरु कृपा सुरू होईपर्यंत अजूनही कोहमचं रडणं सुरूच असतं. सद्गुरूंची कृपा खरी झाली की मग सोहम सोहमचा जप, अहम वाग्या सोहम वाग्या. आपल्याला माहिती सर्वांना प्रेमनगरा वारी फार वेगवेगळ्या स्वरूपाची प्रमाण येतो. आणि मी खरंच सांगतो या संप्रदायाच्या सगळ्या मंडळींना तोंडपाठ प्रमाण येतात ही सगळी. झालं तो बाहेर आला आणि कपिल मुनी म्हणतात, आई नाळ जेव्हा भगवंताशी तुटते, अनुसंधान जेव्हा तुटतं तेव्हा तो जीव दुःख रूप होतो. मूळचा तो आनंद रूपच आहे, आनंदी नाही बरं का. आनंदी असलेली व्यक्ती पुढच्या क्षणाला दुःखी होते. मी तर नेहमी सांगतो, मला 1 करोडचं बक्षीस लागलं लॉटरीचं, संध्याकाळी या माझ्याकडे जाऊन चहा पाण्याला. हे मी दृष्टांत म्हणून सांगतोय. लागलं असतं तर बहुतेक इथे पावलंच नसते आले, कुठे वळलीस ते काय कल्पना नाही. पण आता मी आनंदी आहे की नाही. संध्याकाळी मीच फोन करून सांगतो, नका येऊ जरा गडबड झाली आहे, ते तिकीटच सापडत नाहीये. म्हणजे सकाळी आनंदी आणि संध्याकाळी दुःखी. आनंदी व्यक्ती केव्हाही दुःखी होऊ शकते, आनंद रूप व्यक्ती दुःख रूप होऊ शकत नाही, कारण त्याचा मी अंश आहे. मी सोपं उदाहरण नेहमी सांगतो, एक पेढा पूर्ण खाल्ल्यावर गोड लागतो, त्याचा एक अंश जिभेवर धरला तरी तो तेवढाच गोड लागतो. मग ममैव अंश जीव लोकेचं त्यांनी खात्री दिली, तो सच्चिदानंद आहे, सच्चित आनंद.
हा जीव सच्चिद आनंद रूपच असायला पाहिजे, त्याचा एक भाग आहे. आता लक्षात येईल एक भाग की आम्हाला नेमकं याचं विस्फोरण आत्मरूपाचं झालं म्हणून खरं तर दुःखाला प्रारंभ एक भाग आहे. आता आत्मरूप न कळण्याचं सर्वात महत्वाचं कारण आमचं अंतःकरणच अनेकदा मलिन होतं. अनेकदा उदाहरण नेहमी सांगतो, माझा आवडता दृष्टांत आहे. एक साधू संन्याशांचं गुरुकुल असतं, पण ते संन्यासी गुरुकुल फिरतं गुरुकुल, कारण संन्यासी एका जागेवर राहत नाही. आपल्याला माहिती आहे त्यांना चरैवेती येते, सतत भ्रमण आहे. प्रत्येक ठिकाणी गेले की गुरुजी सगळ्या शिष्यांना उपदेश करायचे आणि एवढंच सांगायचं अंतःकरण शुद्ध ठेवा, आपल्याला स्त्री हा विषय वर्ज आहे, सगळं सांगायचे. आणि नेमके असे ते चालत असतात आणि समोर दुथडी वाहणारी नदी असते. म्हणजे पूर्वीचे संन्यासी फक्त इथे मजबूत नव्हते, इथे मजबूत. स्वामी विवेकानंदांना डोळ्यासमोर आणा, आपल्याला कल्पना आहे टिंगल करत होते यांची, भारताची टिंगल न करता स्वामीजींची टिंगल करत होते. संन्यासी बघा, हिंदू संन्यासी, हिंदू मॉन्क, पुअर मॉन्क, सगळे ते काय जे शब्द विशेषण वापरायचे ते वापरले. स्वामीजी आपल्या डेकवर उभे होते, असं बाहेर अशा हाताशी करून समुद्राकडे बोलत बसले होते आणि पटकन म्हटले, अ पुअर मॉन्क फ्रॉम अ पुअर कंट्री इंडिया. आता स्वामीजी वळले आणि ते दोघा बोलणाऱ्यांना असं एक एक हातात असं वर उचललं. चरित्राचा प्रसंग आहे, असे वर उचलले. याला आधी टाकू का याला आधी टाकू? नाही ते माफ करा, हात खाली उतरवलं, काळजी करू नका म्हटलं, मी हिंदू आहे, अशा हत्या करणार नाही, आमचा धर्माने स्वीकृती, हे शिकवलेलं नाही म्हणे आम्हाला. पण तुम्ही म्हणे हे जे पुन्हा बोललात ना, दोघांनी उचलून टाकेल हे पण लक्षात ठेवा, कारण धर्माचा अपमान आणि देशाचा अपमान नाही आम्ही सहन करणार. तर त्यांनी एकाने विचारलं, स्वामीजी आत्ताच काय झालं, आतापर्यंत एवढं 10 मिनिटं तुमची टिंगल आम्ही करत होतो, त्यामुळे मला 10 शिवाय झाला, मला फरक नाही पडत, कारण मी संन्यासी देहावर जे असतात ते सोडले. देशाला आणि धर्माला माझ्या नाही बोलायचं, ऐकून नाही घेणार. काय म्हटलं लक्षात आलं असेल, ते खांद्याखाली पण मजबूत होतं, नुसते खांद्याच्या वर मजबूत असून नाही झालं, इथेही मजबूत लागतं. आज संन्यासी ते गुरु होते, ते एकदम कमावलेलं शरीर, समर्थांसारखं पिळदार शरीर. एक नेमकी माऊली तिथे त्याने यांच्या पाया पडतात, सांगते मला बोट पण नाही हो, हवडी नाहीये समोर, माझं बाळ खूप लहान आहे, ते रडत असेल, आता मला थोडा उशीर झालाय, मला नदी नाही पार करता येणार, महाराज क्षमा करा, तुम्हाला थोडं त्रास देते, तुम्ही मजबूत शरीर असेल, मला तेवढं पलीकडे नदी पार करून देता का? एका क्षणाचा विलंब न करता बस पाठीवर पडली, इथे खांद्यावरती बसली अशी. स्वामीजी असे चालत चालत गेले, ते त्यांच्या इथपर्यंत पाणी होतं, ते त्याला खात्री होते बुडणार नाही, बुडलं ते हिला सावं. पलीकडे गेले, ती पुन्हा पाया पडली, निघून गेली. त्यांच्या मागणं जाणारे शिष्य जरा हळू चालायला लागले. स्वामीजींना माहिती गुरुजीच आहे, गुरुजींना आपल्या शिष्यांना ओळखलेलं असतं, कारण चेले काय ते गुरुजींना बरोबर माहिती. मंद मंद चालायला लागतात. आणि एक नेहमी मी सांगत असतो, मागच्या वेळी पण मी बोलत होतो, गतीवरून प्रगती कळते, हळूहळू चालतात म्हणजे काहीतरी शंका नाही, मन वेढलंय. रात्रीच्या प्रवचनाच्या वेळी गुरुजी म्हणून तेच सांगतात, माणसाने आसक्ती सोडली पाहिजे, माणसाने कुठला लोभ मनात नाही ठेवता आत्मस्वरूप शिकलो पाहिजे, आत्मस्वरूप शोधलं पाहिजे, अंतःकरण आपलं शुद्ध केलं पाहिजे. तो जो एक जण होता तो जो चुळबुळ करत राहिला, तिथे गवताची काडी. आता पूर्वी हे मी अभिनव मध्ये पण बसल्यानंतर आम्ही करायचो बरं का, कंटाळवाणं भाषण आलं ना की ते गवताची काडी काढायची, गाठ मारायची त्याला. ज्याने ज्याने अभिनव मध्ये लहानपणी त्या, आता ते फरशा आल्या, मीच पदाधिकारी, आता बाईंना माहिती आम्ही ते फरशा टाकले, कारण आम्हाला लहानपण आमचं माहिती होतं की गवताच्या गाडीला गाठी मारतात मुलं आणि ते समोर त्याच्या शर्टाला बांधता येतात हळूच, गंमत सोडून देतात ते. पण या गवताच्या काड्या काढतोय, काही बोललं नाही, हळूच सगळं विवेचन संपलं. म्हटले, बाळा तू जरा अस्वस्थ दिसतोय. नाही काय नाही गुरुजी, नाही अस्वस्थ दिसतोयस म्हटले, मी तुला विचारलं नाही, सांगतोय अस्वस्थ दिसतोय. नाही गुरुजी काय नाही, बरं नाही काय म्हटलं तुला? नाही बरं आहे म्हटले. नाही तुझं मन बरं नाही म्हटले. नाही तसं काय नाही गुरुजी. गुरुजी म्हटले माझी आज्ञा आहे, जे मनात आहे ना ते मोकळं कर, झोपणार नाहीस तू रात्रभर, नाही पंचायत करशील, विचार. नाही गुरुजी माझी आज्ञा आहे म्हणून विचार. आता तो म्हटला गुरुजींनीच आज्ञा केली, गुरुजी क्षमा करा, रागवण अजिबात नाही, मी आज्ञा करतो, जे असेल ते मन मोकळेपणाने बोलू. गुरुजी तुम्हीच आम्हाला सांगताय आत्मा शुद्ध पाहिजे, अंतःकरण शुद्ध पाहिजे, पुरुषाचा स्पर्श स्त्रीचा, स्त्रीचा स्पर्श पुरुषाला आहे, संन्याशांच्या बाबतीत योग्य नाही. तुम्ही त्या महिलेला खांद्यावर घेऊन नेलं, तो हसले. ते म्हटले अरे तिला जेव्हा तिथे उतरवलं तेव्हा ती माझ्या खांद्यावरून उतरवली, तुझ्या डोक्यातनं कधी उतरणार ती? आता मी काय म्हटलं लक्षात आलं असेल, माझ्या खांद्यावरनं ती उतरली तेव्हाच उतरली, तुझ्या डोक्यातनं ती कधी उतरणार आहे म्हटले. आता आत्मस्वरूप कळत नाही ना, ती इथे असं अडचणीचं होतं. मी अगदी सोपं उदाहरण आठवलं बोलता बोलता म्हणून सांगतो. आम्ही लहानपणी ही गोष्ट म्हणून ऐकली होती, काही कोळणी असतात, कोळी व्यवसाय जो असतो तसा, त्या टोपल्या असतात ना मच्छीच्या,
आम्ही लहानपणी ते पण उद्योग केले होते. मी तुम्हाला खरं सांगतो, सीएचएमला जाताना त्या तो एकच ब्रिज आहे सीएचएम ज्यांनी केले त्यांना माहिती आहे. ते 5-28 कर्जत लोकल असायची. कॉलेज 5:30ला सुटायचं. ते सुटल्यावरती गाडी 2-3 मिनिटं लेट, मध्य रेल्वेची ती कृपा नेहमीच असते, ती 2-3 मिनिटं लेट असायची. पण त्या तिथे येणाऱ्या गाडीची गर्दी असेल तर जाता यायचं नाही. समोरून 2-3 वेळा गाडी गेली. आम्ही पक्के हुशार. कॉलेजचं जीवन थोडस गंमतशीर असतं. करू नका बरं का मंडळी प्रयोग, तरुण मित्रांना सांगतोय. आम्ही तिथे जाताना शेवटी गडबड करायचो. मग रांग केले, चल मच्छी का पाणी सगळी जागा द्यायचो. बरं ज्याला त्याला ते टोपलीतलं पाणी अंगावर पडलेलं आवडायचं नाही. आणि आम्ही धावत सुटायचो, ती गाडी पकडायचो बरोबर. तर ते वैतागायचे लोक नंतर बघून. आम्ही बघायचोच नाही. मला गाडी मिळण्याची शेवटी उद्देश काय, आपल्या गाडी पकडायची. मी एवढ्यासाठी सांगतोय की त्या टोपल्या रोज घेऊन जायच्या, त्या मच्छी विकून यायच्या. एक दिवशी त्यांचा अंदाज चुकला आणि त्यांना एका गावात मुक्काम करायला लागला. त्यांनी त्या मौलीला विनंती केली की मौली जरा आम्हाला इथे एक रात्र मुक्काम करायला देता का, आम्हाला गावी आता रात्री जाणं धोक्याच आहे. राहा ना म्हणले. जेवण वगैरे सगळं आणि पूर्वी सर्व अतिथी देव सर्वांचं स्वागत व्हायचं. जेवण झालं. आता त्यावेळी काय आपल्यासारख्या सगळ्या उशा आणि ते काही चादरी काही घरात सेट नसायचे. आता ते आणूनच ठेवलेले असतात. आपण मी खरं सांगू, अपरिग्रह हे आम्ही म्हणतो, पण आम्ही साठवण सगळी केलेली असते. ते 4 पाहुणे आले की बरं होईल. आणि मग आम्ही तसं केलेलं असतं. त्यावेळी नव्हतं. त्याने आपल्या उशाला काहीतरी देता का म्हटलं तरी त्या ती माळी नव्हती नेमकी. तिने फुलांचे टोपले दिल्या, कोणी मोगऱ्याची, कोणाला जाईची, कोणाला जुईची. त्यांना झोपतला गेलो. त्यांनी शेवटी उठल्या आणि त्या टोपले काढले, आपल्या बाहेर ठेवलेल्या मच्छीच्या टोपल्या आणि डोक्याखाली ठेवल्या. आता खरी झोप लागेल. याचं कारण असं, आम्ही ज्याच्याशी एकरूप झालेलो ना त्याच्याशिवाय आम्ही राहूच शकत नाही. मला एक प्रश्न विचारायचा आहे, मूळच्या व्यवसायाशी त्या एकरूप झाल्या, आम्ही आमच्या मूळ रूपाशी कधी एकरूप होणार? हा आत्मरूपाशी ज्याला गाठभेट म्हणतो ना त्याचा प्रश्न आहे. हा त्यातला एक महत्वाचा भाग आहे. आत्मस्वरूप न कळण्यासाठी आणखीन एक मोठा अडथळा आहे, देहबुद्धीचा आहे. मी म्हणजे देह, देह म्हणजे मी. आत्मरूप कळणार कधी हो? मी आपल्यालाच नाही सांगत आहे. खोलीमध्ये आमच्याकडे कीर्तन असं ना, त्यांना कल्पना वारकरी कीर्तन फेटा बांधायला लागतो. आम्ही आधीच गेल्यावर विचारतो यजमानाला, आरसा कुठे? मग ते म्हणतात इथे. मग आम्ही लगेच तो फेटा व्यवस्थित, आता ते करायलाच पाहिजे बरं का. ते समर्थांनी सांगितलं का आल्या वेळासारखा राहू नये. कारण 2 तास जर कीर्तनकाराकडे आमच्याकडे ते बघणार असं वाकड्या तिकडे फेटा बांधून कसं लोक बघतील? बांधायला सांगलंच पाहिजे. पण आम्हीच सांगतो, भक्त देशी जाणा जे देही उदास गेले आशा पाश निवारोने. पाकिट पण घेऊन जातो आम्ही. जे देही उदास ना, फेटा द्यायलाच बांधतोय, पण तो चांगला बांधला पाहिजे. आम्ही विचारून पडले, मला चांगला झाला ना फेटा, व्यवस्थित बसलाय. कुठला देही उदास आहे? मी काय म्हणतो आपल्या लक्षात आलं असेल. मला नाही वाटत तुकोबा यांनी किंवा नामदेव महाराजांनी कुठे आरसा घेऊन फेटा बांधला असेल. फेटा बांधल्याने संपला विषय. आणि एक सांगू, त्यांना ते शक्य होतं याचं कारण त्यांची साधना होती. त्यांच्यावर थेट पांडुरंगाची कृपा होती. ते जिथे कीर्तनाला उभे राहायचे तिथे पांडुरंगच जर समोर येत असतील, आमचं भाग्य आहे की आज प्रत्यक्ष पांडुरंग आमच्या समोर आहेत. त्यामुळे त्यांना याची गरज पण नव्हती. आणि हा विषय निघाला म्हणून मी थोडं स्पष्ट बोलू. संप्रदायातील मंडळी माझ्याशी सहमत होते. आम्ही कधीच तुकोबा नामदेवरायांची तुलना करू नये आमची, कधीच. कारण ते फक्त पांडुरंगाला आवडेल असं कीर्तन करायचे, आम्ही लोकांना आवडेल असं कीर्तन करतो. मी काय म्हणतो फार स्पष्ट बोलतो. आणि आपण सांगतो नाही हल्ली लोकांना हेच आवडतं. अरे लोकांना आवडतं यासाठी कीर्तन आहे का माझ्या परमात्म्याला आवडतं यासाठी कीर्तन आहे? एक भाग. आणि माऊलींना विचारलं कीर्तन काय करायचं, माऊलींनी उत्तर दिले, तरी कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, ते नामचे नाही पापाचे ऐसे केले. आम्हाला विचारा महाराज कीर्तन काय करायचं? आम्ही सांगतो जाण्याची बेदारीत पाकिट मिळतं म्हणून कीर्तन करायचं. आमच्या कीर्तनात कसे देव नसतील? मला एकाने विचारलं होतं बरं का की तुमच्या कीर्तनात नामदेव महाराजांसारखे श्रोते डोलतात का? म्हटलं डोलतात ना, काय शंका येते का? फक्त फरक आहे थोडा. म्हटलं नामदेव महाराजांच्या कीर्तनात वा वासे तल्लीनून बोलायचे, आमच्या कीर्तनात झोप आल्यामुळे असे डोलतात. म्हटलं आधी आम्हाला वाटतं वा वा काय दात देत आहेत, नंतर कळतं काही बोललो नाही तरी दात मिळते. मग लक्षात येतं की गडबडायचं काही. आता फरक हा लक्षात येण्यावर लक्षात येईल की आम्ही देहावरच अजून शिकतो ना म्हणून नाही मिळत. मी त्याचाही दृष्टांत आपल्या समोर ठेवतो. दरबार भरलेला असतो आणि ज्योतिष महाराज येतात. सगळे दरबारातले ज्योतिषी सुद्धा त्यांच्या पाया पडतात. राजाच्या लक्षात आलं की एवढे ज्योतिषी पाया पडतात म्हणजे हा कोणतरी त्यांचा गुरु दिसतोय.
हळूच प्रधानजीला विचारतात, काय भानगडे, हे सगळे कसे काय त्याच्या पाया पडतात? आलो म्हणले तपास करून. प्रधानजी काही सर्वज्ञ नसतात, पण विचारतो, महाराज हे आता दरबारात आलेत ना, हे जगातले सर्वात मोठे ज्योतिषी आहे, काय सांगता म्हटले, म्हणून हे पाया पडतात, बोलवा त्यांना म्हटले. उच्चासन, आपल्याला माहिती आहे स्वदेशी पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते, आपल्यापेक्षा उच्चासनावर बसवतो आणि नमस्कार केला. महाराज पाद्यपूजा, ते म्हटले आधी दरबारात ते लोक आहेत त्यांचं काम होत, मी नंतर आलो. आमच्यासारखा पत्रकारितेत असलेला माणूस मंत्र्यांना आधीच म्हणतो, साहेब आपलं काम आधी करा, नाही तर उद्याच्या पेपरला बातमी वाचा. मी काय म्हटलं लक्षात आलंच ते म्हटले आधी लोक आले तर त्यांचं काम होत आहे, मग आम्ही थांबतो. सगळं झालं. राजाने विचारलं, महाराज पाद्यपूजा स्वीकाराल ना? ठीक आहे, आलोय दरबारात, तुझी काही रीतभात असेल ती कर. पाद्यपूजा होते, औक्षण केलं जातं आणि हे विचारतात, महाराज आपला परिचय, मी अमुक आहोत. ज्योतिष म्हटल्यानंतर एक सांगू खरं, माळकरी मंडळींनी ज्योतिष किंवा हात दाखवायला जाऊ नये. तुकोबाऱ्या रात्री 12 वाजता फटकवल्याशिवाय नाही राहणार. मी काय म्हटलं लक्षात आलं असेल, अहो एकदा त्याच्यावर सोपवलंय ना, घालून या भार देवावर, याच्या आहे काय असो त्याच्यावर. आम्ही म्हणतो बरं का आम्ही माळकरी होत आणि आम्ही अमुक होत, पण तेवढं कोणी ज्योतिष म्हटलं तर महाराज बरोबर काय चांगला योग, काही चांगला योग म्हणजे याचाच योग कधी चांगला आहे, लॉटरी काढून का. माणूस भविष्य सुद्धा बघतो ना, लॉटरीचे तिकीट काढा असं पेपर आले की जाऊन बघतो, लॉटरीचं तिकीट काढा, एकच लॉटरीचं तिकीट काढा, लॉटरी लागेल हे भविष्य पेपरला छापलं असेल. करोडो लोकांची ती राशी आहे, करोडो लोकांना लॉटरी लागेल का, एवढाही विचार आम्ही करत नाही. तो राजा म्हणतो, महाराज हात दाखवतो. अरे हात दाखवून अवलक्षण नको करू राजा, हात दाखवायची गरज नाही. पत्रिकेची पण गरज नाही. राजा तुझं कपाळ मी वाचलं म्हटलं, कळलं भविष्य, सांगा ना म्हटलं. तो म्हटलं इथे सांगू का एकटा असताना सांगू? राजा आपल्या डोलात बसला होता, कशाला एकट्याला, सांगा ना म्हटलं काय असेल तर, तुम्हाला येतं ना नीट. तर 2 वाक्य वापरले, राजाच उठला, अंतःपुरात जाऊया म्हटलं, सगळ्यांसमोर तमाशा नको उगाच, कारण ज्योतिषाला काय गरज होती, सगळ्यांच्या समोर सांगतो म्हटलं. आत गेला आणि त्याने एवढं सांगितलं, तुझे 6 जन्म मला दिसत आहेत. ते म्हटले कुठले 6 जन्म? तो म्हटलं या जन्मात. राजा मनाची तयारी आहे ना, तरी खरं एक वाक्य सांगू, काय वापरलं राजा, बरं सांगू का खरं सांगू? वाक्य बघा, खरं सांगू का बरं सांगू? अनेक ज्योतिषी मिळणार असेल तर बरंच सांगतात, खरं सांगितलं की लोकांना आवडत नाही. तुम्हाला जाता जाता हा पण विषय देतो बरं का, नाहीतरी आलेच सगळे ज्येष्ठ नागरिक संघाची मंडळी, काहीतरी मिळून जावं एक ना. तुम्हाला व्यवसाय सुरू करताय ना ज्योतिष सांगायचा, काहीतरी मी तुम्हाला टिप देतो. पत्रिका कोणाशी कधीही आयुष्यात बघितली नसेल तरी चालेल, ती बघा, अशी ठेवा. पत्रिका अशी एकदा बघायची, पुन्हा ठेवायची, आकडे कोणाशी करायची, पुन्हा ठेवायची, पुन्हा उचलायची, अशी मान हलवायची. ती आजची काय अवस्था झाली असेल फक्त तुम्ही डोळ्यात बघा, हे एका कोपऱ्यात मध्ये पुन्हा बाहेर खिडकीतनं बघायचं, असं काहीतरी विचार करायचा. पुन्हा अशी काहीतरी बोटं फिरवायची, हे घर ते घर, पुन्हा काहीतरी करायचं. महाराज राहून येतात का? नाही सांगा काय असेल ते, नाही म्हणजे बघा, नाही असेल ते स्पष्ट सांगा. पहिलं वाक्य वापरा, मी माझ्या आयुष्यात एवढ्या पत्रिका बघितल्या, पण एवढी चांगली पत्रिका कोणाचीच बघितली नाही. तो 4 इंच पुढे सरकतो, तो दक्षिणा 500 द्यायला हरकत नाही, चांगली पत्रिका आहे. पुढचं वाक्य 100% वापरा, पण तुमच्या ग्रहपत्रिकेत ग्रहस्थानात एक दोष आहे, तुम्ही सगळ्यांसाठी सगळं करता, पण तुम्ही केलेल्याची जाणीव काही कोणाला नाही. तो महाराज तुम्हीच पहिले ओळखणार आहे. प्रत्येकाची तक्रार केली बघा, अरे आम्ही एवढं सगळं केलं सगळ्यांसाठी, पण जाणीव नाही समोरच्याला कोणाला. हा प्रत्येकाचा सार्वत्रिक अनुभव आहे. मग तुम्ही सांगाल ते ऐकायचं. हात जोडून सांगू, गंमत म्हणून आहे असं नका सांगू. आणि मी एक सांगू, पुढे जाण्यापूर्वी ज्योतिष शास्त्राची टिंगल लोक उगाच करतात, ते शास्त्र म्हणून आहे, पण त्याचा अभ्यास असेल तर ते, नाही तर ते नाही. केवळ कुडमुड्या म्हणून कोणी सांगणं हा मूर्खपणा आहे. पण जर शास्त्राचा अभ्यास असेल, मी अशा काही व्यक्ती सर पाहिल्या की ज्यांनी भूत भविष्य वर्तमान अचूकपणे सांगितलेलं आहे, अशा व्यक्ती आजही यांनी इथे हात करून सांगतो. पण तो अभ्यास आहे त्यांचा, ती सिद्धी आहे त्यांना. माझ्यासारखं कोणतरी आपलं पैसे कमवण्याचा उद्योग कोण करत असेल म्हणून ज्योतिषशास्त्र बदलणार नाही, तर ज्योतिषशास्त्राला अर्थ आहे. मला त्याच्यावर बोलायचं नाही, पण आहे अर्थ त्याच्यात. पण राजाला सांगतो, राजा साहजिक नाही, खरं सांगू का बरं? तो म्हटलं खरं सांगा. ते पण मनाची तयारी आहे म्हटलं पूर्ण. मग एकच सांगतो, आजपासून 1 आठवड्यानी बरोबर यावेळी तुझं सगळं क्रियाकर्म आटपून दरबारातले लोक परत आलेले असतील, देह ठेवलेलं असतील. थोडा राजा गंभीर झाला. ठीक आहे,
क्षत्रिय म्हणे मान्य केलं, लढाईत गेल्यावर असं होतच मान्य केलं, पण उलट बरं झालं एक आठवड्याचा आधी आहार आहे माझ्याकडे तुम्ही सांगितलं, पुढचं सांगा. राजा मनाशी थोडी तयारी कर, केली ना मगाशी, नाही अजून कर म्हणले, ठीक आहे करतो म्हणलं. याचा पुढचा जन्म तुझा भुईकिड्याचा आहे. तो रामाचा किडा म्हणून यायचं. मग आता काय झालंय तर जमीनच शिल्लक न, कॉन्क्रीट, पेवर ब्लॉक, डांबर सगळीकडे आपण केले. इथे गमतीत नेहमी सर सांगतो श्रीम माटेंचं वाक्य, रस्ते डांबरी झाले आणि माणसं डांबरट झाले. हे श्रीम माटेंचं वाक्य आहे, पण मातीच कुठे ठेवली नाही आणि भुईकडे येतील कुठलं. पण पूर्वी यायचे. हसला राजा, तो म्हटला 6 महिने तुझा जन्म भुईकिड्याचा आहे. राजा पुढचे जन्म चांगले, 4ही जन्म मला पुढचे दिसते, तू याच राजा घराण्यात जन्माला येशील, राजा म्हणून याच सिंहासनावरची गादी भोगशील आणि नुसता राजा नसशील, चक्रवर्ती सम्राट होशील. महाराज दक्षिणेसाठी नाही आला म्हटले, मी राज्यात फिरत होतो, तुझ्याबद्दल लोक चांगलं बोलले म्हणून म्हटलं या राजाचं काय भविष्य आहे का बघूया म्हणून आला. राजाने एकच सांगितलं गुप्तहेर खात्याला, या माणसाचं भविष्य खरं होतं का बघा. गेले गुप्तहेर, लगेच अर्ध्या पाऊण तासाला आजच्या परिभाषेत आले. महाराज यांनी सांगितलेलं सगळ्यांचे अनुभव असं की हे सांगतात ते खरं होतं. हे पूर्वीच आहे बरं का. आता एखादी समिती नेमतात, त्या समितीला वर्षभराची मदत असते. प्रत्यक्ष हायकोर्टात ज्यांनी काम करून आले, वरच्या पदावर ते बसलेत माझ्यासमोर, त्यांना विचारा अनुभव. मग कोणीतरी जागा होतो, त्या समितीचं काय झालं, नाही ते अहवालाची मदत, त्याला मुदत वाढ दिली 6 महिन्याची. मग मुदत आता काय झालं, नाही त्या अहवालाचा अभ्यास करण्यासाठी एक नवीन समिती नेमली. कधीच कार्यपूर्ती होत नाही. असे 3 अहवाल मी प्रवचन संपल्यानंतर सांगेन कमीत कमी महाराष्ट्रामध्ये, बाकीचे सोडून द्या. राजाचं पूर्वी तसं नव्हतं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा तर अभिमान वाटला पाहिजे. युद्ध काळात अर्ध्या तासाने शत्रूच्या गोटात त्या बातम्याच्या बाहेर जे नाही, काय महाराजांनी गुप्तहेर खातं नेमलं असेल अर्ध्या तासाने. आम्हाला सॅटेलाइट पासून सगळं आहे आता, तरी कुठेतरी हल्ला झाल्याशिवाय कळतच नाही अजून काय झाला, कधी कसा मला कळलंच नाही आम्हाला. मी एवढ्यासाठी सांगतोय, महाराजांनी सांगितलं, ओळखलं, राजपुत्राला बोलून घेतलं, उद्यापासून तुझं शिक्षण सगळं सोडू, सगळं शिकवलं राजनीतीपासून, आणि उद्या आता जाणार. त्याने सांगितलं राजाला, मुलाला बोलवलं, आता मी उद्या देह ठेवेन, तू राजा होशील, मला एक वचन दे की माझं जसं परंपरा वडिलांपासून मी चालवली, आजोबांपासून चालवली, तसंच तू राज्य करशील, लोक कल्याणकारी राज्य करशील, लोकांसाठी राज्य करशील. बाबा दिलं वचन. एक शेवटची इच्छा व्यक्त करू का बाबा, सांगा ना म्हणे. त्यांनी एवढंच सांगितलं, उद्या तू राजा होशील, एक गवंडी पेट की राज्यात ज्याला भुईकिडा दिसेल त्याने तो भुईकिडा मारायचा. तुझ्या दरबारात तुझ्या सिंहासनावर समोर एक रांजण ठेव मोठा, जो तुझ्या समोर भुईकिडा टाकेल त्याला सोन्याची एक मोहर द्यायची. बाबा कमाल करताय, तुम्हीच तर म्हटलात ना तुमचा पुढचा देह भुईकिड्याचा. अरे भुईकिड्याच्या देहात ठेवलंय काय म्हटलं, भुईकिड्याचा देह मी नाही संपवू शकणार, पण कोणीतरी संपवला. 6 महिने कशाला भुईकिडा राहू, पुढचा जन्म माणसाचा आहे. राजा होईल म्हटले पुन्हा, देह मला माणसाचा मिळेल, त्या देहाचं काय ठेवलंय म्हटलं. राजपुत्र म्हटलं करीन म्हटलं, आणि खरंच भविष्य खरं ठरतं. दुसऱ्या दिवशी राजा जातो, याच्यावर सगळी जबाबदारी येते. आणि एक सांगू, जबाबदारी मोठी आल्यानंतर माणूस जरा गोंधळतो. तसंच झालं, गवंडी पेटवायचाच विसरला आणि बरोबर 2.5 महिने पूर्ण झाले. हा स्नानगृहामध्ये आंघोळ करत होता. आता ते राजाचं स्नानगृह आहे, ते काय पुरोहित बुवाच्या घरचं 6 बाय 3चं बाथरूम नाही हो, मस्त प्रशस्त आहे, सोन्याचे वगैरे गंगाळी आहेत तिथे. एखादं गंगाळ असं आहे, ते आपण काही नावं दिलेत त्याला. एक पात्र सगळी सोन्याची आहेत, ते पात्र सोन्याचं आहे. आणि आंघोळ करता करता याचं लक्ष गेलं, त्या 2 फरशांच्या मध्ये जो चुना होता तो निघाला होता एका ठिकाणी, आणि त्यात एक हालचाल दिसली. आणि डुकून पहिलं भुईकिडा उभं त्याला दिसला. एक तो तांब्या बाजूला ठेवला आणि म्हटलं, बाबा क्षमा करा, माझ्याकडनं राहिलं, तुमची शेवटची इच्छा मी पूर्ण नाही केली, पण एक काम करतो, मला कोणाला मोहर द्यायची, कोणाकडनं घ्यायची नाही, मीच मारतो हा भुईकिडा. आणि त्यांनी बघितलं इकडे तिकडे लाकूड काही दिसलं, तो खाली बसून मारणार. तेवढा आवाज आला, आणि मूर्खा थांब जरा, घाई नको करूस. त्यांनी लाकूड टाकलं. बाबा तुम्ही अगदी बरोबर ओळखलं म्हणजे मीच आहे. बाबा क्षमा करा, मी मोहरांसाठी वाचवणं. अरे मला कळलं, पण बरं झालेलं होतं, ते चांगल्यासाठीच होतं. म्हणजे तुला माहितीये का मी कोण आहे? हो भुईकिडा, मला तुम्ही सांगितलंच होतं बाबा. हा नुसतं भुईकिडा नाही म्हटलं, या राजवाड्यामध्ये लाखो भुईकिडे आहेत, त्यांचा मी राजा आहे. 3.5 लाख भुईकिडे या राजवाड्यात आहेत, सगळ्यांचा मी राजा आहे म्हटले. पूर्वी माझ्या राज्यात एवढी संख्या लोकांची नव्हती, आता जास्त भुईकिड्यांचा मी मोठा राजा आहे.
आणि हळूच सांगतो म्हणजे आईला सांगू नकोस, पण माझी मागच्या जन्मातली जी आई होती ना म्हणजे तुझी माझी पत्नी, त्याच्यापेक्षा मला यावेळी जास्त चांगली पत्नी मिळाली. कुठला किडे भुई केड्याचा. आणि हा तरी आनंद मानतो. 3.5 महिने माझं राजेपद शिल्लक आहे म्हणला. नको माणूस, 3.5 महिने राजा कशाला देऊ, सोडून देऊ राज्य माझं. देह कुठला आहे, भुई केड्याचा आहे. पण सोडावासा नाही वाटत आहे. मी त्या देहाबद्दल नाही बोलत आहे. आपल्या लक्षात आलं असेल, देह सोडावासाच वाटत नाही, कारण या देहाची आसक्ती आहे. देह म्हणजे मी म्हणजे देह असं गाठ पडलेली आहे. इथे आत्मरूप कळत नाही. कारण आत्मरूप म्हणजे काय, तुम्ही कोण म्हणता तर विलायच होतं, सोमाजी गोमाजी कापसे राहणार मापसे, काय काय हा देह माझा. अरे मी म्हणजे देह नाही ना. मी आपल्याला पुढे जाण्याचं सांगतो, आम्हाला पुढे जाऊन विचारतो ना, सर परिचय 12 पारी बायोडेटाच काढून देतो आम्ही. या बायोडेटाला इथे किंमत असेल नसेल, वरच्या दरबारात कचऱ्याच्या पेटीत पण त्याला जागा नाही. तो परमात्मा एवढंच विचारतो, नाव किती वेळा माझं घेतलं सांगतो, तुझा बायोडेटा आहे. आणि एक सांगू आपल्याला, चित्रगुप्त आपल्या म्हणून त्याला चित्रगुप्त म्हटलंय. गुप्तपणे तो चित्र काढतो म्हणून तो चित्रगुप्त आहे. आणि आता तो ऍडव्हान्स होईल का गगनचे, आता तो डायरी नाही ठेवत, आता पामटॉप पण नाही, आता त्याला स्मार्ट वॉच आहे त्याच्याकडे. तो असं एंटर करतो नंबर आपला, तुमचं अकाउंट ओपन झाले, 0 बॅलन्स आहे म्हणतो. कारण नामच घेतलं नाही तुम्ही, काही तुमचं अमुक ठिकाणी पुढची गती ठरलेली आहे. आत्मरूपा ही कल्पना जर कळावी असं वाटत असेल तर हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे, हे लक्षात ठेवायला लागेल. आपल्याला पुन्हा घड्याळ कोणवतं, एक 5-1 मिनिटं मी चालेल ना, 5 मिनिटं तरी घेतो आपण. एक महत्वाचा भाग या आत्मरूप न समजण्याचा, मग अशी मी शब्दप्रयोग करतो, विद्यासंघ आणि अविद्यासंघ. आम्ही या संघामध्ये एवढं अडकलं. तुम्ही 205 श्लोक जे आहेत ना मनोबोधात, मनाचे श्लोक, त्यातला 203 क्रमांकाचा श्लोक काढून पहा. मना सर्व ही संघ सोडून द्यावा, अति आदरे सज्जनांचा धरावा, जयाचे निसंगे महादुःख भंगे, जनी साधने वीण सन्मार्ग लावे. असं स्वतः समर्थाने सांगितलंय. पण मना सर्वही संघ सोडून द्यावा म्हणजे काय करावं, म्हणजे आई, आपले आई वडील, त्यांचा संघ सोडायचा, सगळं सोडून द्या. बायकोला सांगायचं उद्यापासून तुझं माझं नातं संपलं, बायकोने नवऱ्याला सांगायचं तुमचं माझं नातं संपलं, याला नाही संघ सोडणं म्हणून. किंवा मुलाने इथनं घरी गेलो प्रवचन ऐकून, बाबा उद्या ना ती फी भरायची. अरे कोण बाबा, काही नाही रे, संघ सगळे खोटे आहेत, त्याच्यात काही अर्थ नाही, तुझं तू बघ व्यवस्था, आता माझी जबाबदारी काही नाही. मी प्रवचन ऐकून आलो नाही, मी सगळे संघ त्याग करून आलो नाही. तो कर्तव्य चुकीचा दोष लागेल, तेव्हा ते नाही करायचे होते, त्या जबाबदाऱ्या फारच पाडायच्या, कारण आपण ते घेतलेल्या आहेत जबाबदाऱ्या. मना सर्व ही संघ सोडून द्यावा, याच्यात अनेक आहेत. त्याच्यात 2 प्रमुख येतात, विद्यासंघ आणि अविद्यासंघ. मी मगाशी थोडा उल्लेख केला पहिल्या भागात. जे विद्यमान आहे त्याचा संघ करणं विद्यमान, जे नाहीचे तरी ते आहे असं वाटणं अविद्यासंघ आहे. एक वेळ विद्यासंघ, एक वेळ, मी फार जबाबदारीने विधान करते, एक वेळ विद्यासंघ सोडणं सोपं आहे. एक वेळ, एक घर माझे दिलं मुलाच्या नावाने करून, आता माझी साठी ओलांडले, मुलाला सांगितलं तुझं तू काही कर. पुन्हा ते सांगतो सावध राहा, नटसम्राट नाटक सगळ्यांना माहिती आहे. आता साहेब शिरवाडकर मी आपल्या समोर जाणीव करून ठेवले, आणि मी नाव घेऊ नये, तुम्हाला हे नाव माहिती असेल, एका फार मोठ्या उद्योजकाने हे भोगलंय, त्याचे टीव्हीवर मुलाखत झालेली आहे, मी काही सांगत नाही त्याच्यावर. हे करताना सुद्धा विचार करून करा, तर सगळं दिल्यानंतर पुन्हा पश्चातापाची वेळ येऊ शकते. ते ज्याला काय म्हणून पडतं, व्यवहार ज्ञान वापरून ते करावं. मी एवढ्यासाठी सांगतोय, एक वेळ तेही करावं. मृत्यूपत्रात सगळं देऊन टाकाल, माझ्यानंतर अमुकला देऊन टाकूया. आणि खरं तर हे देण्याचा म्हणजे उपकार नाहीच, मृत्यूनंतर ठेवून करणारच काय. समजा लिहिलं मृत्यूपत्रात, मी गेल्यानंतर सुद्धा मायाच नावावर नाही, काय उपयोग आहे तुम्ही लिहून. लोक घरातले पण येडे होते, वाटलं होतं त्याला चांगले हुशार आहे, काही लिहून गेले जाताना मृत्यूपत्रात. नगरपालिकावाले हसतील, वारसा सर्टिफिकेट आणणार यांच्या नावावर. मी काय म्हणतो आपल्या लक्षात आलं असेल, एक वेळ विद्यासंघ सोडणं एक वेळ सोपं आहे, अविद्यासंघ नाही सोडत. नाहीच तरी ते आम्ही त्याला चिकून बसतो. मी प्रत्यक्ष श्रीमंत आद्य शंकराचार्यांच्या चरित्रातला प्रसंग आता सांगतो. फार वेगळा प्रसंग आहे. आचार्यांना तोपर्यंत काशी विश्वनाथ, आणि योगायोगाने आपण वैजनाथ महाराजांच्या देवस्थानासमोरच होतो. काशी विश्वनाथाची प्रचंड कृपा आचार्यांवर होती, आपल्याला माहिती आहे. पण ती कृपा होण्यापूर्वी प्रत्यक्ष काशी विश्वनाथाने हा प्रसंग घडवला आणि केलं त्यांनी असं. सोहळं प्रचंड होतं, आपल्याला माहिती आहे. श्रीमंत आद्य शंकराचार्याचं प्रचंड सोहळं होतं. आणि आजही अशा कर्मकांडातल्या व्यक्ती आपल्याला माहिती आहे, सावली सुद्धा अंगावर नाही पडू देत.
आणि नेमकं ते चालत होते. काशी विश्वनाथाचं मंदिर आता जवळ आलंय, गाभाऱ्यात जायचंय. आणि आजच्या सारखी काशीला गर्दी नव्हती. पूर्वी त्या काळामध्ये किती लोक असून असणारे, जपून चालले होते कोणाचा स्पर्श होण्यास. आणि नेमकं हा शब्द प्रयोग केवळ दृष्टांतात आहे म्हणून मी वापरतो. एका वेगळ्या जातीचा एक माणूस, त्याला त्याच्यात उल्लेख चांडाळ म्हणून नेहमी, ज्यांनी गुरु वगैरे माहिती आपल्याला ढोरं हे करण्याचा, तो समोर आला. आणि नेमका त्याच्या अंगावरचं जे उपरणं होतं त्या उपरण्याचा स्पर्श यांच्या उपरण्याला फक्त झाला. असे भडकले, तुला कळत नाहीये, मी मंदिरात चाललोय, मी भगवंताच्या दर्शनाला चाललोय, काशी विश्वनाथाच्या दर्शनाला चाललोय, सोहळ्यामध्ये मला स्पर्श करतोस. तो थांबला आणि त्याने एवढंच विचारलं, महाराज क्षमा करा, रागवू नका, पण काय म्हणतात आपण? अरे मला स्पर्श करतोयस. तो म्हटलं म्हणजे कोणाला केला मी स्पर्श? अरे मला, मी तेच विचारतोय, तुम्हाला स्पर्श केला म्हणजे कोणाला केला? तुमच्या उपरण्याला केला का तुमच्या ज्या देहाने तो उपर्ण धारण केले त्या देहाला स्पर्श केला, का तुम्हाला ज्यांनी तुमचा देह धारण केला त्याला मी स्पर्श केला? नेमका स्पर्श कोणाला केला? आणि आचार्य आत्ता हल्ले हो, सांगता येणं खरंच कठीण. स्पर्श कोणाला आहे? उपरण्याला असेल तर या देहाने उपर्ण धारण केले. देह कोणी धारण केलाय? तो आज जो चैतन्यनाथ, मगाशी मौलींच्या शब्दात, त्या चैतन्यनाथाने देह धारण केलाय. मग स्पर्श कोणाला झाला? उपरण्याला झाला असला तर देहाने धारण केलेल्या उपरण्याला आहे, देहाला झाला असेल तर चैतन्यनाथाने केलेल्या धारण केलेल्या देहाला झाला. आणि थेट चैतन्यनाथाला कोण स्पर्श करणार आहे? कुणाला स्पर्श झाला? आणि आचार्य सांगून शिकले, दिग्मूळ अवस्थेत गेले आणि थेट त्या चांडाळच्या भगवान काशी विश्वनाथ प्रगट झाले आणि डोक्यावर हात ठेवला, सांगितलं, कळलं तुला आता दृष्टांत? आणि मग पुढचा आपल्याला आचार्याचा श्लोक माहितीये, म्हणजे आत्मात्मन गिरिजामध्ये हे जेव्हा श्लोक आपण म्हणतो त्याचा अखेरचा भाग महत्वाचा, अंतिम भाग महत्वाचा आहे. चिदानंद रूप शिवोहम शिवो, हे आत्मस्वरूप आहे. चिदानंद रूप किंवा एक सांगतो शिवम भूत्वा शिवम यजे, त्याची पूजा करायची आहे ना, तुम्ही तोच आहे या भूमिकेत जाऊन ती केली ना की ती खरी पूजा मिळते. मी फक्त सांगतेकडे आलो म्हणून एक वाक्य सांगतो फक्त. भगवान गोपाल कृष्णांनी श्रीखंड्या म्हणून नाथांच्या घरी सेवा केली. आपल्याला माहिती आहे ती सहाण अजून आहे, खोड अजून आहे, सहाण आहे, त्याच्यावर ते चंदन उगाळलं जायचं. मला आश्चर्य वाटतं, तो चंदन आणि खोड जड आहे, पण ते कोणाचं रूप आहे? भगवान गोपाल कृष्णांचं. उगाळणारा श्रीखंड कोण आहे? भगवान गोपाल कृष्णच. कोणासाठी उगाळते? नाथ महाराजांची सेवा म्हणून. नाथ महाराज कोण आहे? भगवान श्रीकृष्णांचं रूप. लावायचे कोणाला? भगवान श्रीकृष्णांनाच. हे कळलं की आत्मरूप संकल्पना समजते. मी काय म्हटलं आपल्या लक्षात आलं असेल, ज्याच्यावर चंदन उगाळलं जातंय तो, उगाळणारा तो, ज्यांच्यासाठी तो, आणि ज्याला लावायचे चंदन तो, एकच जर असतील, वेगळं राहिलंय काय? आपल्या लक्षात येईल, याला आत्मरूप असा शब्द आहे म्हणून ते आत्मरूपा मौलींनी शब्द वापरलाय. आता अर्ध्या भागात आपण आलेलो, पण आजची वेळ आपली संपली. उरलेल्या अर्ध्या भागाचं चिंतन आपण उद्याच्या सकाळच्या प्रवचन सेवेमध्ये ते करूया. मी पुन्हा एकदा सांगतेकडे येताना ज्येष्ठ नागरिक संघाच्या सर्व सदस्यांच्या चरणी नतमस्तक होतो की फार मोठा आशीर्वाद भगवंताच्या आणि सद्गुरू वामनबुवा त्यांच्या आशीर्वादाने मला आपला आशीर्वाद मिळालाय. मनापासून आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. कृतीने शक्य नसेल तरी मनाने भावनेने आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्याला साष्टांग दंडवत करतो. संयोजकांना कृतज्ञतापूर्वक नमस्कार होण्यासाठी दरवर्षीप्रमाणे ही सेवा आहे. आणि उलट उद्या मला बोनस दिवस आहे उद्याचा, त्यामुळे मला थोडं विस्तृत त्याच्यावर चिंतन मांडण्याचा प्रयत्न सद्गुरू कृपेने करता येईल. पुन्हा एकदा संयोजकांच्या चरणी नतमस्तक होतो. झालेली सेवा भगवंताच्या, संतांच्या, सद्गुरू वामनबुवांच्या आणि माझे सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांच्या चरणी समर्पित करतो. इथेच वाणीला पूर्णविराम देतोय. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु श्री वामनबुवा ब्रह्मचारी महाराज की जय. सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. रामकृष्ण हरी रामकृष्ण. श्रीराम. ओम तत्सत ब्रह्म.